उठलेलं आहे. सकाळचे वाजत आहे 8:15. आमचं बाळ उठलेलं आहे. आता जायचं आहे पुणे पुणे पुणे. असं एवढं लाड असतं सकाळ सकाळी. म्हणे आम्हाला ना वांगी भाजलीत. वांगी 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 दाखवतो तुला वांगी. तर ही अशी वांगी चुलीमध्ये भाजून तयार आहेत. आता आमचं पिलं उठल्या उठल्या लगेच सुरू केलं शहाळं प्यायला. काल पिलं, आज पिलं, रोज रोज चाललं. आम्हाला लगेच काढून देतात, हे प्यायला सुरू करतात. मंडळी आता पोह्याचा नाश्ता करून आम्ही जाणार आहे. पण आता इकडे जर बघितलं चिजाचं खाऊन अर्धवट जायचं खायचं. पण आता ते जामून बाळ आहेस का तो? कृष्णावंश आहे बाळा. मंडळी आम्ही निघत आहोत आता पुण्यासाठी. सगळ्या बॅग भरलेल्या आहेत आणि निघतोय आता पुण्याला. चला आई मा येतो. बाय 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 बाय. रामकृष्ण हरी. आत करते ना पाठीमागे तिकडं आहे जाता येते. बाय बाय. अरे येणारच काय? येणार का? दिले की आई दिले दिले. हे कसं लागले? तर मंडळी आम्ही आता निघतोय पुण्यासाठी. जाता जाता तासगाववरूनच जायचंय. तिथं येताना आम्ही खूप छान छान असे 2-3 स्पॉट बघितले. ते जाता आता जमले तर करू आणि मग पुण्याला जाऊ. लेट्स गो. मंडळी आम्ही तासगाव कराड रोडला आलोय. की आतला जो रोड आहे इथे एक सुंदर झेंडूचं बाग दिसते छोटी. तर तिथे जायचं जाऊन झेंडूची झाडं आपण जवळून बघूया. एक क्या बात आहे. झेंडू झेंडू झेंडू. हॅलो मंडळी. हे जे आहे ते कुठलं फॉरेन कंट्री नाही आहे. तासगाव आहे. तासगाव कराड रोडला मगाशी जसं बोललो आम्ही थांबलेलो. इतकं भारी वाटतं ना इथं फुलांमध्ये येऊन. त्याने इकडे बरोबर येल्लो आणि इकडे ऑरेंज असं त्यांनी बरोबर डिवाइड केले. फुलं लावले. आणि ऍक्च्युली आता ते बोलले की आम्ही आता फुलंच काढणारच आहेत. ऍक्च्युली सुरुवातच त्यांनी केलेली आहे. खरं तर लकीली आम्हाला मिळालं. परवा येता येता हे बघितलेलं म्हटलं यार ठरवलं इथं थांबायचं म्हणजे थांबायचंच. आणि ह्या दोघींचं काय चाललंय बघा. अगो बाय बाय. कसं वाटतं? खूपच छान. किती मस्त आहे ना. आणि मी बघा मी अशी उभे उभे घेतले. आता पुढं 1-2 स्पॉट आहेत बघू आपण. सुंदर मंदिर आहेत ती आता आपण बघूया. लेट्स गो. पण आम्ही लावली आहे ना तर बघा इथं ऑलमोस्ट असा एक ऊस अगं लिटरली असं टेकला आहे आमच्या गाडीला. म्हणजे आम्ही गाडी इथे लावलेली ना रस्त्याच्या कडेला. तर लिटरली ऊस खिडकीत जाते. म्हणजे बघ हात लाव ना ऊसाचं. बघा अगदी रस्त्याच्या कडेला ऊस आहे. सेल्फी घेते. तिचा जिजाचा हा फोन आहे. दार घेणार आहे. काय घेणार आहे? दार नाही पांढरा घेऊ शकते ना. दार घ्यायचा. ठीक आहे घ्या. मंडळी आता मगाशी जी आपण झेंडूची फुलं बघितली. झेंडूची फुलं बघितल्यानंतर या मंदिरात आम्ही थांबलेलो. ऍक्च्युली आम्ही पुण्याहून मिरजला जाताना हे मंदिर बघितलेली आम्ही. म्हणलं तेव्हा जरासं लेट झालेलं म्हणून म्हणलं आता पुण्याला जाताना निवांत आपण बघावं. हाय जिजा. चिराचा दगड आहे. त्या चिराच्या दगडापासून हे मंदिर बघावं. सुंदर दिसतंय. मग म्हटलं आपण जाता दर्शन घ्यावं. इथं आहे तो दीपस्तंभ आहे. नेहमीच्या आपल्या रेग्युलर दगडामध्ये केला आहे जो बहुतेक कॉन्क्रीटचा दिसतोय. आता मंदिर बघा आपण. चला. असं तर आहे हे मंदिर. साईडून पण इतकं हे ऍक्च्युली हा बघा रस्त्यावरून हे डायरेक्ट ही बाजू दिसते आणि त्यामुळे इतकं सुंदर दिसतंय. आणि आता जाऊन बघू आपण
कसं आहे मंदिर. गार आहे. आई ही काय आहे? बहुतेक समाधी दिसते ह्या महाराजांची. अच्छा, नाव काय लिहिलंय? होय काय? आणि ही समाधी दिसते वाटतं ना. हे बहुतेक हे महाराज आहेत, त्यांची ती समाधी दिसते ना. त्यांचा हा बेड आहे. परत देवाचं काय बघू. तर आत मंदिर हे असं आहे. गाभारा हे आहे. इथं सभामंडप. आपल्याला इथून जी बाजू दिसते बाहेरून. आणि ना इथं सुंदर अशी फुलं त्यांनी सद्गुरू महाराज. ओके ओके. त्यांचे ते पालखीचं आहे. काही दिंडी सोहळा पण आहे त्यांचा. शिणोली. तर हे मंदिर आहे. इथे विचारलं मी एकाला तर ते म्हणले की ज्योतिर्लिंगाचं आहे. आणि याच्या समोर आहे चाफ्याचं झाड. झाड झालं. चला ऐ घसरते. हा फायनली बसलेलं आहे आमचं चाफ्याच्या झाडावर. गुलाब बसलेला आहे. हाय गुलाब, हाऊ आर यू? आणि कोण बसलेला आहे? हाय मिकी. आणि ऍक्च्युली काय झालं माहिती काय, हर्षदाला पण बसायचं आहे झाडावर, पण आता हे वयाला शोभत नाही म्हणून ती बसू शकत नाही. तर मंडळी आम्ही अजून त्याच रोडला आहे. तासगाव कराड रोडला आम्ही अजून आहे. आता जस्ट ते मंदिर झाल्यानंतर इथे एक अष्टविनायक गणेश मंदिर म्हणून आहे की जे साऊथ इंडियन स्टाईलनी बनवलेलं आहे. अष्टविनायक गणेश मंदिर बघू. आता ते एकाच रोडला लिटरली अर्धा किलोमीटरचं अंतर असेल मागचं जे मंदिर होतं ते आणि या गणपती मंदिराच्या. आणि बाहेरून याचं पण दाखवतो आणि पहिला आतून पण दाखवतो. पहिला आतून बघू. तर असं आहे आतून मंदिर. आणि ॲक्च्युली जी इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली मला की सगळ्या खूप साऱ्या मोठ्या मोठ्या काचा दिल्या आहेत. इथे एंट्रन्सला पण मोठी मोठी काच आहे दोन्हीकडे. त्यामुळे ना बाहेरून पटकन मंदिर दिसतं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे एंट्रन्समधून इथं डायरेक्ट मागं समोर एक छोटा डोंगर दिसतो. तो खूप सुंदर दिसत असेल. मस्त मला वाटतंय पावसाळ्यात वगैरे ग्रीन झालं की मस्त दिसेल. आता बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो. तर हे असं मंदिर केलंय बाहेरून. थोडंफार ही साऊथ इंडियन स्टाईल वाटतंय. तर मंडळी आता 1:30 वाजता आलेत आणि आता कराड पण आलंय आणि आपण आता मार्गी लागू. पटकन आता जाऊ पुण्याला. लेट्स गो. राहू राहू राहू. आम्ही लास्ट टाइम थांबलेलो होते हे हॉटेल. विराट कोहलीची सेंचुरी झालेली आहे. मस्त एक नंबर. पोचल. आमचं पिलू झोपलेलं आता उठलेलं आहे. लाडोबा बाळासोबत झोपलेलं. बाळ उठलं का तुझं? ते बघतोय आपलं जिजाकडे. चला मंडळी जिजाचा आता उद्या स्कूल सुरू होणार आहे आणि थोडा होमवर्क राहिला आहे. तो आम्ही प्रयत्न करतोय संपवायचा. आता आम्ही छान असं जेवण केलंय घरून. ऍक्च्युली आईनं आणि हर्षदानं बनवलेलं काय बनवलेलं भरीत, वांग्याचं भरीत केलेलं सुंदर असं ते खाल्लंय. थोडी मिसळ घेतलेली आणि निघालोय. लेट्स गो टू पुणे. मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या घरी. दमलोय खूप आम्ही. ऍक्च्युली जरा आवरतो थोड्या आणि भेटतो. ओके लेट्स गो. मंडळी हाय. आम्ही सेफली घरी पोहोचलेलो आहोत. आमचा फ्लोर आलाय. सगळं सामान आवरायचं आहे
आणि फ्रेश व्हायचं आहे. ओके. A few moments later. काय आणले सँडविच? काय आणले तुला सरप्राईज? हो अहो लगेच पाहिजे की. अरे केकचा फोटो नाही दिला. आजीचा केकचा फोटो कुठे आहे? केकचा फोटो नाही दिला मला. तरी पण आता तुला सँडविच देणार आता मोठ्या प्लेट मध्ये आण. तो पण सगळ्यांना संपून टाका. आणलं का काय मामाला? भाकरी आणली आम्ही. भाकरी आणली. जेवणाला नाही गाडी चालू आहे. चहा तर आत्ताच झाला ना आनंदकडे. त्याला किती वेळ झाला का? अर्धा तास. ऍक्च्युली गडबड चालली त्यांची. थोडा चहा ठेवतेस? अगं नको नाही चहा उलट त्रास होईल मला. त्रास होईल. म्हणजे हा लहान होता 8 वर्षाचा. ती पावती छोटी नव्हतीच बघतात ना. तर त्यावेळेस ना हा प्रदीप होता 5 वर्षाचा. तर बहिणी काय सांगितलं जाते काका दुकानात हे घेऊन ये म्हणली बरं का. तर त्याला कुठे माहिती गेला बरोबर गेला. त्याला काय मागितलं सांगितलं मागितलं तर तो कोणाच आहे विचारलं. तो म्हणला मी बाबा पटाच नातोय. असं असं म्हणजे जाऊन तिकडं गावाला मोठं नाही चुकायचं नाही. एवढा होतो एवढा आणि त्याच्यापेक्षा कमी होतं. तुम्ही न केल्यामुळे ते मम्मीचं लाडकी बहिणाला निवडणार. जेवण नाही कोण. ऍक्च्युली तेच 8 वाजता आले. तुम्हाला आणि जायचं लांब. तुला पाहिजे आशीर्वाद. ये पिलो. बोलत नाही पप्पाला विचारा बाबाला विचार. आशीर्वाद मी दिला की मिळत असतो. मग मार्केट लागत शेअर मार्केट ते चार्ट वगैरे त्याचे कोणकोणते स्ट्रॅटेजी यूज करतो काय काय नाही. जनरली त्याला जे शिकवलेलं असते मग ते सारखं समोर राहावं किंवा शिकतो का प्रॅक्टिकल मध्ये पण काय करतो. करतो त्याला ठीक आहे. घेत पण असेल आपल्याला माहित नाही. हो 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 चालेल भेटू परत. आहे हो येस. चलो बाय बाय. मंडळी गावावरून आले की पहिलं काम भाज्या घ्यायचं. आता जरा भाज्या घेऊन चाललो परत घरी. सोडून गेले. मामाचा फोन आला. नुसतं बघते जाते पण जा ना. घर केले म्हणणी आमच्या. बापरे. आणि आज सगळे भांडी ठेवले. प्लेट ग्लास सगळे भांडी ठेवले. व्हिडिओ बघितला ना मिरजचा. दाखव ना मला बघू दे ना ग कसं दिसतंय. गेले बघ छान दिसतंय ना आता बघा. तर मंडळी आम्ही आहोत डॉली मॉकडे आता. हा कारण मगाशी तुम्ही जर जे बघितलं ते हर्षदाचे मामा आणि आजी आलेल्या. कारण आजी आहेत त्या पनवेलला होत्या. त्यांना मग इथं सोडायचं होतं पुण्यात. कारण मग इथून ते परत त्यांच्या गावी पुढे जाणार आहेत. तर त्यासाठी म्हटलं ते इथं थांबणार होते आजी. आणि मग त्यांना सोडून हर्षदाचे मामा परत ते पनवेलला जाणार होते. मग म्हटलं त्यांची भेट पण अनायासे होईल म्हणून मग आम्ही पुण्यात पोहोचलो. मग तुम्ही बघितलं आम्ही जस्ट पुण्यात पोहोचलो आणि त्यांनी पण जस्ट इथं आलेले. मग आजी आज उद्या राहणार आहेत आणि मग उद्या त्यांनी परत त्यांच्या पुढे गावी जाणार आहेत. उद्या नाही बहुतेक परवा जातील. हा त्यांना घेऊन जाण्यासाठी
आमचे सासूबाई येणार आहेत उद्या आणि मग परवा त्यांना घेऊन जातील. आजी तर आज उद्या परवा आपल्या सोबतच असतील. जी जाता काय म्हणते बघा. तुम्हाला हे बटन दाबल्यावर सुरू होतं आणि हे बटन दाबल्यावर सुरू होतं. गेम काय तर दाखवते ती आणि तसं असं दाबला मग ते सुरू होतं. अच्छा. आणि असं हे दाबल्यावर असं होतं. आता सगळ्या बॅगा आम्ही तिकडे ठेवलं आणि इकडे डॉली मोगड आलेलो राखीकडे. सगळं परत आणि आवरायचंय, जेवायचं आणि परत आवरायचं, झोपायचं. उद्या आहे जिजाची शाळा. तर आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतो. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय केला मी. ओके ठीक आहे. एकदा काय झालं होतं झालं बरं का की हिला आणलं सासरनी कडेवर बरं का आणलं नाही का तो काय म्हणा अरे बापरे मी दमलो मी म्हणते मी पण दमले मी पण दमले हो बाबा दमले बाबा तू आली ना त्यामुळे तिला तुला राहायचं.